खरंच काय रे कंदील मा नातू बोलून राहिला का फोनवर? खरं आहे नाही तर का खोटा आहे बा? मी काय खोटं सांगणार आहो तुले? मा डोळ्यानं पाहिलं ना मी. डार्लिंग डार्लिंग करून आलता बा फोनवर. जमलं रे बा, जमलं. आला बा माणसात गडी. मला वाटलं बा माणसातच नाही काय गडी. बायकोसोबत होणाऱ्या बायकोसोबत फोनवर बोलत नाही तर 15,000चा मोबाईल दिला पण अदलं बोलेच ना तो फोनवर. पण आता चिटकला बाबा फोनवर भरायले. आता मला शाश्वती आली रे बा, नाही तर मला गॅरंटीच नव्हती मानाताची की हा माणसात आहे की काय आहे तो. अशाच वाटे बोले धाकधूक सुरू झाली ना बाबा. फाल्टच आहे म्हटलं बा मानातात. तू ना गड्या बातका बतंगड बनाल एक नंबर माणूस आहेस रे बा. आता माणसाचंही नाही डमोग नाही मला वाटे ना तू लेका बात खबरल्या माणूस आले का रग्याल्या. तू मी काय जायलास काही रघु माणसं असे असतात की ती शिरमिले असतात, थोडी शरमतात, लवकर कसं कोणात मिसळत नाही, बोलायला भेतात, असे असतात ना. तुझ्या नातू त्यातला एक आहे. सही असो बापा. आता बोलून राहिला चिटकला ना फोनवर. तेच तो वाई होतो बोले. जमलं ना आता मानाताच. आता नाही मांडा. आता गाडी एक्सप्रेस आहे, चेन्नई एक्सप्रेस. तो बाबाला धाकधुकच होतो बा. पण जमलं आता. जाऊ द्या बा, काय बोललो का आता. सांगा आता याला खुशी होऊन राहिली तो फोनवर बोलून राहिला. पण तो फोनवर 1 मिनिट 2 मिनिटांनी बोलायला दिवसभर बोलते. 24 तास कोणता कोपरा सोडला नाही त्या गळ्यानं. हा गेलं गोदरीत जाईन तरी फोनवर बोलते तो. पाकपुकचा आवाज येतो त्या बाईले. पण कसं हा याला खुशी झाली बापा त्याच्या आवाले. अरे रोग्या तुला काही डोकसा आहे की नाही? तुझ्या नातू 24 तास फोनवर चिटकेला आहे ना, बोलून राहिला ना. काही फॉल्ट झाला तर अजून घर. त्यापेक्षा लग्न करून टाकणं बा त्याचं. झटकनी पटकन घेऊन येईन नातवाईरी घरी बा. आता तो खऱ्या जीवनाचा आनंद घेऊन राहिला त्याच्या फोनवर बोलून. घेऊ दे ना बिचारायला. त्याचा काही एवढ्या लवकर झटकनी पटकन लग्न करून देतं का? तुला का डोकसाच नाही? थांब ना त्यांची बॉन्डिंग होऊ दे ना. कुठे भेटू दे त्याले. अरे बा रघु तुझ्या सारा लेखा चावट नाही लेखा. तुझ्या शिनालपणा गेलाच नाही रे बा. पहिल्यापासून लेखा लुगड्यातून 40 एकर जमीन गमवली. अजूनही खाज आहेच तुले. त्या नाताली त्यासारखाच कर. बरं काय याच्यात काय शिनालपणा? अरे दोघं एकामेकाला समजून घेतील फोनवर, भेटतीन, गप्पा गोष्टी होती. त्याचं जमते नाही जमत ही पाहा लागेन की नाही. ते काय ढोर गिर आहे का? बैल गेल्या बाजारातला आणला बांधला खुट्याले. काही पाहिलं नाही देखून नाही. काही लेका माणूस आहे आपण तर. काय बाजारात म्हैस घ्यायला गेलो तर दाखे पाहतो रे आपण. मारते का लात मारते का, दूध देते की नाही, फलानं होती की नाही. अरे हे तर पोरगी आहे ना, लग्न करा लागते ना त्याला. मग समजून घ्यायला लागेल की नाही पोरीचा स्वभाव कसा आहे, काय आहे, आपलं जुळते नाही जुळत, जिंदगी काटा लागते ना भाऊ. ते हेमाडी आहे की कशी आहे पाहा नाही लागणार काय? हो बाबा तू खरं आहे. पण आता कसं आहे, जास्त दिवस थांबून काही फायदा नाही. उन्हाळ्या निघून चालला. झटकून आदर्शित करून टाकू ना. हे फोनवर बोलल्यापेक्षा कसं एकामेकाजवळ आले ते की कसं होतेच मग बॉन्डिंग द्यायची. नाही रे झटकनी पटकनी लग्न नाही. पहिले द्यायची बॉन्डिंग होऊ द्या. एकामेकाला समजून घेऊ द्या. फोनवर बोलू द्या. 2-4 वेळेस भेटू द्या. एकामेकाचे स्वभाव त्याला पटले की ते स्वतःच निर्णय घेतील. स्वतःच आपल्याला सांगतील की बा कसं आता आम्हाला उद्या लग्न करणार. करा तयारी. आमचं सारं जमलं आता. हा राग्या पुरा चावट आहे भाऊ. नाताली न्यायला तर बोला आजवर पोरीले. पहिले मला गेम तोच दिसून राहिला. काय खरं नाही दिसत मला हे. चारे बापा रोक्या तू पाय बापा. चारे गडा मोतीराम चाल. हे काही खरं नाही वाया झालं की हे. चाल सांगून फायदा नाही. चाल बा चाल. हे काय सांगून काय ऐकते का? याने गमवली 40,000 आता गमवली पुरी 4. जाऊ द्या लोक तुम्ही काही बोला. पण मला आता खुशी झाली. माना तू चालू झाला फोनवर. मला डाऊट होता बाबा माणसात आहे की नाही आहे तो. याच्यात काही फॉल्ट आहे का नाही बाबा? फॉल्ट देवा आता जमलो का? सकाराम भाऊ काय झालं रे बा आता यायचं? आता काय अटकलो कुकडे अटकलं गड्याचं. आला अडी तोंड वाचत. सकाराम भाऊ यार या ना हो बापा. अर्जंट आहे ना. या ना लवकर या ना बापा. आलो थांब जरा सांग. नळला नको थांबू. या लवकर या फक्त. सांग रे बा काय म्हणतं? अरे बापा सकाराम भाऊ हे लगन राजाला झटकनी पटकनी खायला लागते आपल्याला. रविवार असे लगन काढून टाकू आपण. टाइमपास करायला पुरत नाही. मी काही जंक्शनही करत नाही, मोठंही लगन करत नाही. आदर्श झमकून टाकू हे. थांबायला पुरत नाही हे. लोक तू झाडावर बसला तर बापा. जंक्शन करणार बापा. 1000 लोकांची पंगत देणार. ढमुक करणार, टमुक करणार, बँड सांगणार, डीजे सांगणार, घोडा सांगणार, बग्गी सांगणार. आणि आता अचानक कसं झालं आदर्शवर कामाला जायचं? पैशाची सोय नाही लागली वाटते. तटीच गुतलं वाटते गाणं. म्हणून तर सारे कसे शोक पाणी सारे काय गायब झाले.
जमके लग्न गायब झालं डायरेक्ट. आता आदर्शवर कामाला जायचं. बाबा पैशाचा विषय नाही ना हो. पैसा कोंबडी नाही खात राजा, एवढा पैसा आहे महाल. पण ते कसं बिघडून राहिलं ना वातावरण. घरचं वातावरण बिघडून राहिलं ना. काय वातावरण बिघडलं बा. अरे बापा तुम्हाला काय सांगू राजा सकाराम भाऊ, पोरगी 24 तास नुसतं मोबाईलवरच चिटकेला आहे. हॅलो 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 हॅलो. अरे काय बापा खिडकीत बसून तर काही खाया बियात काही तिथं लक्ष नाही. त्यापेक्षा बापा झटकन पटकन लग्न करून टाकू आणि बापा तरी त्याच्या वाटी लावून टाकू, तिच्या घरी पाठवून देते. डोक्याला ताप नाही बाबा. आता हे काय नवायची गोष्ट आहे का काही बी. आता कसं नवीन लग्न पकडलं की पोरगा पोरगी फोनवर बोलतच असतात. तू नवीन सांगून राहिला बा. अरे बापा तसा विषय नाही ना. हे 24 तास आहे ना बापा. 1 मिनिट फोन खाली नाही ठेवत पोरगी. गेली गेली तर फोन नेते सोबत, ज्याला गेली तर फोन सोबतच. हॅलो 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 दिवसभर रातभर. काय करता ठेलने पुरत लग्न लावून टाकू चला झटकनी. अरे बाबा तसं नाही ना गड्या. आता नवीन लग्न जुटल्यावर तर फोनवर बोलणारच आहेत ना बाबा ते. काय माणूस आहेस तू. काय तर फोनवर पोरगी बोलते म्हणून झटकन लग्न ला. पहिला पाहिला बाबी ना बापा. सकाराम भाऊ सटकली तर करसान काय पागल झाली तर फोनवर बोलू बोलू. लय जणांसोबत असं व्हायला आहे ना. टीव्हीवर बातमी आली ती. त्यापेक्षा ते पुरतच नाही बा. झटकनी पटकनी लावून टाकू, डोक्याला ताप नाही जायचा. चला तुम्ही त्या नामदेवराजा घरी झाला त्याला सांगून देऊ की आदर्श झुंकून टाकू आपण. बोलतले का हे काही बोलत नाही बाबा. मला ते दिसून राहिलं चिन्ह पुढचं काय आहे तर. पोरगे जाग्यावर थांबतच नाही. तुम्हाला तो फोनच करते. पागल झाल्यापेक्षा बरं आहे बाबा. झटकनी पटकन लग्न लावून टाकू. तिचं डोक्याला ताप नाही माया बी. कसं वातावरण कधी बिघडीन काही सांगता येत नाही. नो गॅरंटी. चला आता जमाना बदलेला. चला नको नामदेवराजा आधी. बरं बा चाल बा. तुले भेव आहे साऱ्या गावाचा. चाल कराम भाऊ. त्या दिवशी ते म्हणत की नाही आदर्श लावून त्याच दिवशी लाल पुरलं असतं बा. यावं हे कसं हे मोबाईल पोरापोरी जो आले की ते काही सोडत नाही बा बोलल्याशिवाय. आणि ते बी उसक तिसक नाही बोलत ना. 5 मिनिटं 10 मिनिटं. पण रातभर दिवस तेच टिपरू. अरे काय खाणं नाही पिणं नाही झोपणं नाही काहीच नाही ना बा. नुसतं फोन. जाऊ दे आता. चाल मुकड्यानं चाल दामदेवरावशी बोलू आपण. काय करायचं करू आता. कसं असते गड्या नवीन लग्न पकडले आशा कोणाली असते. फोनवर बोलत असतात. पण तू आता जाऊ दे आता. तू सिरियस घेतलं ते चाल. हो गड्या नामदेव त्या दगडूचं लवकर झटकनी लग्न करून टाकणं बा. ते फेदळ मागे ठेवू नको ना. काय झालं बडू. अरे बाबा गावातला एकही कोपरा असा नाही की तो तडीचा बचेल नसते म्हणून. नुसता फोनवर असते 24 तास पोरगा. होईन लेवा पागल होईन घोर. म्या तर झाडावर निंबाया झाडावर पाहिला त्याला शेंड्यात बसेल. तर तू फोनवर बोलत होता तो पुरी सोबत त्या. हॅलो काय करून राहिली डार्लिंग कशी आहेस. मायले आफत. कसं झटकनी पटकन घेऊन ये बाबा त्याची बायको घरी. लग्न करून टाक. त्याचं टेन्शनचं काम नाही. आता यात काय नवं आहे का. सारेच बोलतात. आता तो बोलून राहिला तर काय बोलते तर. आता कसं नवीन लग्न जुटलं की कसं माणसाले हे असते थोडस बोलत असते माणूस. अरे बा असं नाही पाहिलं रे बा आम्ही ना. काय लोकांचे लग्न होऊन नाही राहिले लोकांच्या पोरायचे. 24 तास चिटकेलो असते ना फोनवर. काय बोलते काय माहित बिचारा. त्यापेक्षा कसं झटकन पटकन उरकून टाकलं डोक्याला ताप नाही झाला. हो गड्या नामदेव टाइमपास करू नको बा. आदर्श कसं जे जसं म्हणत तसं लग्न करून टाक बा. ते पोरगी लोकराची बायको घरी घेऊन ये. हे फोनवरचं नाटक तरी बंद होईना. पोऱ्या कामात धंद्याला तरी लागे. पच्ची काळी तटीने करून राहिला तो. कामाचं नाव निशाणच मिटलं न हो. त्याचं कामच नाही करत दगडे आता. आता बुडवा आपण लय म्हटलं की बा आपल्याला आज लग्न कर नाही. पण आपल्यावर नसते ना रे. पुरीवाल्यावर आहे ना. पुरीवाला जसा म्हणीन तसं करा लागते बुवा. आज तुम्हाला तर माहित आहे जमाना कसा बदलला. पुरीवाला जसा नाचवीन तसं नाचा लागते माणसाला. बा त्याला 2 गोष्टी समजून सांग पोरीवाल्याले. म्हणा तुमची पोरगी फोनवर बोलून राहिली. आमचा गडी फोनवर बोलून राहिला. हे बरोबर नाही. तरास त्याली आहे तरास आपलेली आहे. तर कसं समजून सांग त्याले. तेव्हा म्हटलं ऐकतात ते. बरोबर बा पाहतो काय म्हणतात तर. आम्ही न म्हटलंच नसतं तुले. पण कसं आपल्या गावातले आणसाण पोरं लग्नाचे बाकी ते म्हणजे जीव हिजरते ना की साजायचं लग्न जुटला. त्या बायको बरोबर बोलून राहिला होणाऱ्या बायको बरोबर. हेच म्हणजे दिलामध्ये धाकधूक होते ना. एक तर आपल्या गावात पोराचे होऊन नाही राहिले लग्न. हे या आणसाण पोरीचं काही सांगता येत नाही. त्यापेक्षा कसं या दगडूचं कसं झटकून अटपून टाक. म्हणजे कसं ते बैक्याचं काम नाही ना. हो पाय तुम्ही काय बा झटकनी पटकनी पाय. हा
वाय आता याच्या जमान्यात फोन नव्हते, हे बायकोई सोबत कधी बोलले नाहीत. आता कोणी बोलते ते न व्हायचं वाटून राहिले. तर हा फोनवर बोलते म्हणून याचं लग्न द्या करून सांगा. आता हा पद्धत आहे की नाही? बोलते तर बोलू द्या ना, बिचाऱ्याला मोकळा होऊ द्या ना. नामदेव काय खराब गेला ठोक्या नामदेव. हा यानंच तर मोबाईल नेऊन दिला त्या पोरीले 15,000चा. आणि हा काय लोपन देणार आहे करून झटकिनी पटकनी. काही देत नाही गळा मुंशिराम हा करून. गमवते हा वाया गाव आपलं बंद. आता होतं म्हणून गेला बा. आता काय करतो काय माहिती. आता आपलं तर सांग ना काम होतं वाया जायच्या अगोदर. आपलं काम आपण, आपलं कर्तव्य आपण केलं. त्याचं तो पहिना आता काय करायचं आहे तर. हो पाहू आता काय आहे तो पुढे. चला बुडू बा. हो चाल बा चा. मुंशिराम अशी सुविधा आली का आपल्या जमान्यात नव्हती का रे. फोनवर बोलायची नाही ते. आपण नको दिलं का आपल्या बायकोले पत्रही पाठवलं नाही का. आजकालचे पोरं तर काही पुढे गेले बा. बरं बुडबा जमाना बदलला ना. आपल्या जमान्यात किती गरिबी होती राजा. कपडे नव्हते ना. मोठ्या भावाचे लायना भाऊ कपडे घाले, लायना भावाचे मोठा भाऊ कपडे घाले. एक ड्रेस घरात अशी कंडिशन होती. कोणता मोबाईल कोणतं पत्र आपल्याला समजेच का झाटमा झिंगा पहिले. जाऊ द्या तू इशे आता. चाल बा जाऊ दे. दगडू दगडू शेठ. गड्या दगडू, अरे काय भुलला का बा, विसरला का आम्हाला तू? लग्न जुटलं तर चाल फोन ठेवतो. हो तुम्ही कसे वा? मी बोलून राहिले तर आता बोला ना. काय बहाने सांगता तुम्ही? बोला बरं. हॅलो, माझे दोस्त आले ना, त्याच्यासोबत बोलायला लागते ना मला. ते आवाज देऊन राहिले ना. ठेव तू फोन ठेव, मी 10 मिनिटात करतो तुला फोन. हा ठेव लवकर. निपटतो मी, मग तुला फोन लावतो. काय बापा, हे दोस्त बी तुमच्या मनातच येतात. आता फोनवर बोलू राहिलो की काही समजून घेत नाहीत का ते बी? आता आपला विषय रमला होता की नाही, मस्त रोमॅन्टिक बोलणं चालू होतं की नाही, घातला पचका मधात. असेच आहेत बाबा. ठेवा बापा फोन ठेवा. पिल्लू रात नको येऊ देऊ ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. ठेवतो फोन. काही नाही, राग काही नाही येत मला. ठेवा फोन आता. झालं रे, बस झालं फोनवर बोलणार. ठेव ना, काही दोस्त मित्र दिसतात की तुले. आम्ही का आवाज देऊन राहिला तरी बोलणं चालूच आहे फोनवर. ठेव रे फोन, ठेव रे जवळ. ठेव फोन ठेव, आवाज देऊन राहिले ते. अबे टाकल्या तुला काही समजते की नाही झेंबरे? आल्या का नवीन लग्न जोडलेलं का बोलूही देत नाही फोनवर. उठला सुटला आवाज देणं चालूच. आल्या का माणूस असल्या का तू? काय दोस्त मित्र दिसतात की तुले? 1.5 दिवसात लग्न नाही तुटलं तर नुसतं हॅलो डार्लिंग डार्लिंग चालू आहे. आवाज नाही, आवाज दिला तर बोलायला तयार नाहीत बाबा. जगाच्या पाठीवर एकटाच लागते. का दगडू एवढं असते का कुठे का? दोस्त मित्र विसर राहिले का? लग्न तुटलं काय पार्टीने मार्टीने कधी लग्न आहे काय काही सांगणं नाही. नुसतं फोन फोन फोन. काय का मला काय विचारायचं, मी सारं डिपार्टमेंट नामदेव भाऊकडे आहे ना. आपल्याकडे काही नाही ना. नामदेव भाऊ म्हणतील तसं. आता कसं आहे गड्या, आता मला काही करणं बी नाही ना. आता कसं मला फोनवर तर बोलू देत जा. कधी तर कोणा पोरीसोबत बोललो नाही का. ऐकून तिकून बोलून राहिलं तर त्याच्या दिवशी घालून राहिले बा. राग येते तिले मग. हा बा हा बोल जाय फोनवर बोल बापा. जाय तू अशी बोलून म्हणजे हे जाय बा बोल. अजून राग येईल. बा राग मानून राहील तुम्ही. आता कसं 3 दिवस असतात गड्या बोलायचे. हे काय लगा बोलू देत नाही लोक. तुम्हाला राग येते बा? नाही आम्हाला काही राग येत नाही. जाय जाय बोल बापा. जाय फोनवर बोल. रागी कमाल नका. 2-3 दिवस फक्त. लग्न झालं की मग काही विषय नाही. मग काय मग तुमचाच आहे मी. चला मग येतो मी. हो ये बा. लग्न जुटलं माणसाचं काय खरं नसते रे बाबा. दोस्त कोण आहे मित्र कोण आहे काय घेण देण नसते. नुसतं फोन होणारी बायको. तसंच असते झुंबर हे. जाऊ दे आता. साधा शंपूल पोर आहे दगडू. चाल. हा चाल. बोला ना. दिवसभर काय मीच बोलू का? तू काहीच बोलत नाही, काही सांगतही नाही म्हणजे. दिवसभर नुसतं मीच बोलतो, बटर बटर करतो. तू 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 काहीच नको बोलू. तू ऐकत जाय फक्त. आता मी बी बोलत असतो, पण कसं तुमच्यासारखं एवढं बोलणं नाही जमत ना मला. म्हणून कसं तुमचं बोलणं मला ऐकाच वाटते. कायची काही बोलतो हो हो करतो नुसता. काय म्हणस तू? येतो म्हणून भेटायला आली का तू? आली काय? मारली चाट. तू येतच नाही मला भेटायला. तुला भेटाच नाही वाटत म्हणजे. बापा म्हटलं म्हणजे होत असते का काही? बापा ती भेटायचीच तर सेटिंग लावून राहिली मी. तुम्ही म्हणसान की मी म्हटलं मग तू आलीच पाहिजे असं नाही होत बा आता. तू असंच आहे मग. हो हो करतो चाट मारतो. आता लग्न जोडलं सारं झालं. आता काय भेटू शकतो ना आपण. भेटायला कोण मना करणार? एकदा भेटून आपण येणं. येणं तो
हो ना बाबा, आता मला काही भेटा नाही वाटत का तुम्हाला? त्याची सेटिंग लावून राहिले ना मी. थांबा ना जराशे, गडबड नका करू ना. कसं मी येतो, पण कसं हाती नाही पडली पाहिजे म्हणून कसं जराशी दक्षता घेऊन राहिली मी आता. हा, तुला कशाचा भेव आहे काय माहित. आता लगन जुटलं, सारं झालं आपलं, ओके म्हणजे झालं, साखर बुडे झालं ना. मग तू मला अंगठी घातली, मी तुला घातली, आता झालं पण अर्धी बायको नवरा बायको. तू अशी टाइमपास. हा, येऊच नको तू, त्या मनातच नाही भेटणं. तुला असं वाटलं हा काही करी म्हणून तू येऊन नाही राहिली. मी तसा नाही आहे ना, तुला माहिती मी कसा होता. हा, तुला ओळखलं नाही का मला? मला काही भेव घेऊ नाही वाटत ना. आता कसं मीनच म्हटलं की नाही, मी भेटतो तुम्हाला. मग काय आता मी भिन काय, मी येतो ना. पण कसं पाहा लागते ना जरासं. या पोरीने निवा हातपार केली ना बापा. आता किती बोलते फोनवर, काय सांगा. ती खिडकी सोडूनच नाही राहिली ना पोरगी. पोरी मॅट होशील ना, फोन ठेव ना बापा. काही टाइमो टाइमी बोलत जाय ना. सकाळून संध्याकाळी बापा तेच ते, सकाळपासून संध्याकाळी जरासं काही फोन ठेवत नाही. अवाई थांब ना, तू काय मला टोकत राहता? एवढं फोनवर बोलतं काय, एवढी ते बोलून राहिले ना माझ्यासोबत. मग फोन काटू का मी? आणि बरोबर तो फोन दाखव बरं माझं, मी बोलतो जवळ बासोबत. जसं काही बापा तुमचंच लगन जुटलं जगाच्या पाठीवर, एवढं बोलणं मी नाही पाहिलं बा आता लोक. 24 तास बापा बोलणं, काही धंदा आहे की नाही तुम्हाला? सांगलं ते करत नाही बापा, हे असं नसते. एवढं मोठ्यानं बोलू नको ना, फोन मध्ये सगळं ऐकू जाते. त्याला रागीन ना ऐकलं तर उद्या आला तर राग. हे असं कुठे असते काय? उठल्या सुटल्या फोनवर बोलणं, काही टाइम असतात की नाही? का तुमचंच लगन जुटलं का जगाच्या पाठीवर? ठेवतो फोन आता, मी बोलू नाही शकत. मग आली बापाला कुरकुर करून राहिली. सासू बदमाश दिसते रे बाबा. हा, ठेव फोन, ठेव. काय बाई, काय कुरकुर करून राहिली तू? बोलू बी देत नाही बापा मला माझ्या नवऱ्यासोबत. आता लगन जुटलं ना माया, तरी नाही म्हणता. तो मला तुझ्या शानपणा सांगू नको, शिकू नको मला काही. चाल बरं, चाल तिकडे. तू लय शानपणा शिकून राहिली हो तू. उठल्या सुटल्या फोनवर, आणि मी बोलून राहिली ते बी ऐकत नाही. काय वेळा छोटासा बाजार आहे माझ्या घरात. आता लगन जुटलं ना, आता फोनवर बोलतातच बापा. हे तर मी तर काहीच नाही बोलून राहिली फोनवर. पोरी हातचा फोन ठेवत नाही, तरी मी बोलून राहिली. मला सांगा आता. चल होय बरं तिकडे स्वयंपाक खोलीत, स्वयंपाक पाणी कर बरं. लय दिवसात तुला काही काम नाही केले. काम करत जा जराशे. आता तिकडे आलं पाहिजे ना तुला नवऱ्याच्या घरी. काही माया की दुश्मन आहे काय सांगा. पुकी पोरीचं लगन जुटलं की काही की फोनवर बोलू द्या. काहीच नाही ना, काहीच घेऊन देणं नाही. ते ना अळान छोटासा बाजार आहे सगळं. अरे काय पाहुणे अचानक झाले बा? अरे बा अचानकच या लागलं. ते कसं आपण काही ते जंक्शन लगन करू नये बा, आदर्शात झुमकून टाकू. हे पण अचानक कसं काय आदर्श म्हणजे? मी बँडले ऍडव्हान्स देऊन बसलो, मंडपाले ऍडव्हान्स देऊन बसलो. नाचे बोलावले मी लग्नात नाचायले. गौतमी पाटील येणार आहे आमच्या गावामध्ये, तिला बुकिंग केली. लाखोनं पैसा माझा खर्च झाला. तुम्ही वक्तार म्हणता की आदर्श बा, हे कसं काय? ते ना मी आदर्श लगन होईन आमच्या दगडूचं जमशंगच. तुम्ही ऐका ना, तुम्ही सांगतो आपलं लगन लय निघेला दूर. तर लोक काय घोर करता का बाबा? नाही, ते आदर्शच लगन झमकून टाकू. उद्या लागलं तर उद्या. तुम्ही म्हण सांगता, तुम्ही काय बोलून काय राहिलं? अचानक काय झालं काय? पण काही फॉल्ट आहे काय? काही म्हणजे काही कारण आहे काय झालं काय? लोक म्हणा तुम्ही जंक्शन लगन करणार, आता म्हणता की असं करणार तसं करणार, आदर्श करणार. असं अचानक काय झालं? नामदेव आता तुम्हाला काय सांगा अचानक काय झालं? अरे हे पोरगान पोरगी 24 तास फोनवर बोलून राहिले. याच्यात जर एखादा सटकलं फोनवर बोलता तर करसान काय? सांगा ना तुम्ही मला. त्यापेक्षा याचं झटकनी पटकनी लगन लावून दिलं, आपण मोकळे, डोक्याला ताप नाही. एकामेका जो आल्यावर मग काही करू एखादी. मग त्याच्यात काय नवई आहे का? आता आपल्या जमान्यात नव्हते मोबाईल, आपण नाही बोललो आपल्या बायकाईसोबत. पण आता यायच्या वेळेस सुविधा बोलतात ते एकामेका बरोबर. तर मग आता काय त्याच्यात काय आहे? सारं जगच बोलून राहिलं, त्यात काय नवई आहे? बापा नामदेवराव, बोलायची पद्धत असते ना. हे 24 तास नुसतं चिटकेलं असतात ना फोनवर. हॅलो, आली काय, खाल्ली काय, हल्ली काय, हगी. अरे काय सांगा तुम्हाला, आम्ही परेशान झालो राजा. ते कीर्तन ऐकू हो बा. त्या काही सांगू नका नामदेवराव. आदर्श झमकून टाकू बा, ते काही म्हणजे मला सांगूच नका आता. खरंच नामदेव हो, कसं आहे बरोबर नाही आहे ते. 24 तास बोलून राहिले म्हणते पोरगान पोरगी. तर कसं काही फाल्ट होऊ शकते. काही आहे दोघांनाच प्लॅनिंग करा, जा कुठे कोणा लॉजवर. काय सांगताय? पोरगा पोरगीचं मन आहे ऐकलं तर म्हणू शकत नाही आपण एकटं काही. त्यापेक्षा कसं यायचं लग्न झमकून टाकू. आदर्शचा आदर्श. काही जंक्शनच्या नादाला लागू नका तुम्ही. पैसा खर्च नका करून, आम्ही करत नाही. पहिले मी तुम्हाला 10 खेप म्हणू केले आदर्श लग्न करून टाकू. तुमचाही पैसा वाचते, आमचाही पैसा वाचते. पोरापोरीचा संसाराला पुढे कामात येतो तो पैसा. पण तुम्ही गोड घेतली काय?
तुम्ही दोन दोन दोरा नावावर आणा. नाही नाही आम्हाला जंक्शनच लग्न पाहिजे, नाही नाही आम्हाला जंक्शनच लग्न पाहिजे, पहिलंच लग्न आहे. आणि आता आले जाग्यावर का नामदेवराव? चुकलं ना बापा, ते मी माफी मागतो तुम्हाला. ते पहिलं जे झालं ते झालं आता, पण आता आदर्श झमका. कसं मला कसं दुपटीचे पाय डोळ्यात दिसून राहिले, त्याच्यापेक्षा कसं झटकनी भटकनी पोरगा पोरी एखाद आले लग्न झालं की जायचं ते पाव काय. पण नामदेवराव ते कसं ठेल पुरत नाही बरं हे लग्न. आता हा एकट्यात तर काही मी निर्णय घेऊ शकत नाही. जे काही आपले प्रेक्षक आहे, जे व्ह्युअर्स आहेत आपले, ते निर्णय घेतील आता दगडूच्या लग्नाचा. पण आपली एक अट आहे, 50,000 सबस्क्रायबर झाले आपले की मग दगडूचं लग्न करू आपण. अरे बाबा 50,000 सबस्क्रायबर नाही होतील मग काय लोक राहू द्या का? त्यातलं काय फोनवर बोलता का यायले पाय जाईन नाही इकडे. तुम्ही काय आपल्या प्रेक्षकाला काय कमकोत समजता काय? अरे एका दिवसात 50,000 सबस्क्रायबर करतात, ते दुसऱ्या दिवशी लग्न होते दगडूचं. फक्त कसं प्रेक्षकाईनं मनावर घेतलं पाहिजे. त्याईनं जर प्रेक्षकाईनं जर मनावर घेतलं की नाही, एका मिनिटात होते ना आपलं का शेअर लाईक कमेंट्स व्हॉट्सअप टेलिग्राम सगळीकडे व्हिडिओ पब्लिश केला की झाला आपला. नाही विषय कमकोतचा नाही. मराठी माणूस तर मराठी माणसाला साथ देतेच, मला तो काही विशेष नाही. पण शेतकऱ्याला तर विशेष साथ देते. आता आपण कसं शेतकरी माणसं एवढा मोठा व्हिडिओ बनवून राहिलो, मेहनत लागून राहील, तर प्रेक्षक आपल्याला नाराज नाही करतील, खरंच नाही करतील नामदेवराव. मग मित्र आता कसं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, 50,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा. मग कसं आपण दगडूचं लग्न करू. आणि तुम्ही म्हणसान तसं होईल मग ते लग्न. हो मित्र, मग जाता जाता कसं व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा.